ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. रात्रभर सांभाळून रात्रभर सांभाळून तू दिवस हा मज लाविला. हे प्रभू येशू दयाळा. झोपतो तेव्हा उशाला तूच जागत राहतो. झोपतो तेव्हा उशाला तूच जागत राहतो. दिव्यदूतांचा पहारा घर सुरक्षित ठेवतो. रोज तू देतोस अनुभव, रोज तू देतोस अनुभव. मज तुझ्या वचनातला. हे प्रभू येशू दयाळा. आरोग्य मजला तू दिले, आरोग्य मजला अर्थ दिधला जीवना. देवळासाठी करावी मी तुझी आराधना. शांतीचा ठेवा मनाला. मन्नाकरिता देवाचे वचन इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 14 ते 18 ही वचने. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 14 ते 18 ही वचने. तर मग आपली कबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा. देवबापा असलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थी नावाला धन्यवाद असो. देवाने आजची सुंदर वेळ तुम्हा आणि माझ्या जीवनात जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग इपिस त्याचा 6 अध्याय 14 ते 18 ही वचनं. ख्रिस्ती जीवन हे एक आत्मिक युद्ध आहे, आणि यात विजय मिळवण्यासाठी देवाने आपणास दिलेली आत्मिक शस्त्रे परिधान करणे अति आवश्यक आहे. म्हणून वाचलेल्या वचनामध्ये 6 प्रकारच्या शस्त्रांविषयी आपल्याला शिकायला मिळते. त्यापैकी प्रथम शस्त्र सत्याने कमरबांध. शैतान हा असत्याचा अधिपती आहे व तो देवाच्या लोकांमध्ये खोट्या गोष्टी टाकतो. म्हणून आपणास देवाच्या सत्याने कमर बांधण्याची आहे. तेव्हा शैतान आपले खोटे बीज आपणामध्ये पेरू शकणार नाही व आम्ही त्यावर विजय होऊ. म्हणून सत्याने आपली कमर बांधावी. दुसरं हत्यार चिलखत. चिलखत हे सैनिकाचे हृदयाचे रक्षण करते. आज ज्या
सैन्याप्रमाणे आज ज्या सैन्याप्रमाणे आपणास हे चिलखत घालायचे आहे, जेणेकरून सैतानाच्या त्या गोष्टी ज्या आपणास नाश करतात त्यापासून आपण वाचले जाऊ. तिसरे हत्यार म्हणजेच जोडे, मेल सुसमाचारचे जोडे. हे आपणास कुठल्याही रस्त्याने पुढे चालण्यास मदत करतात. हे देवाच्या शांतीचे जोडे आपणास कुठल्याही वादळात व ओबडखोबड रस्त्यावर स्थिरपणे टिकून राहण्यास व समोर वाढण्यास सहाय्य करतात. चौथे जो शस्त्र आहे ते आहे ढाल. हे प्रत्येक जडत्या बाणांना रोखण्यासाठी सहाय्य करते. शैतान निराशा, भीती, संशय किंवा अनेक अशा गोष्टी बाणासमान आपल्यावर टाकतो. त्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी हे ढाल हे शस्त्र आपल्याकडे असावे. पाचवे शस्त्र टोप. शरीराच्या सर्वात महत्त्वाच्या भागाचे रक्षण करण्यासाठी टोप अत्यंत आवश्यक आहे. मनात चालणाऱ्या अनेक विचारावर जय मिळवण्यासाठी टोप आमच्या जीवनात आवश्यक आहे. म्हणजेच शैतानाच्या त्या सर्व अनेक वाईट विचारापासून आपण वाचले जाऊ. सहावे शस्त्र आत्म्याची तलवार. या हत्याराने शत्रूवर आपण वार करत असतो. आपल्याला आत्मिक जीवनात ही तलवार म्हणजेच देवाचे वचन होय, ज्याद्वारे आपण शैतानाला हरवू शकतो. म्हणून देवाने आत्म्याचे शस्त्र जे 6 शस्त्र आपल्याला दिले, त्यापैकी प्रत्येक शस्त्र आपल्याला परिधान करून शैतानासमोर उभं राहायचं आहे. आणि जर आपण या शस्त्रांना सुशोभित होऊन जर शैतानाच्या समोर उभे आहोत, तो आम्हाला कधीच हरवू शकणार नाही. म्हणून आम्हाला तयार राहण्याची गरज आहे. या आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभूजी, धन्यवाद. या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस, शिकवलंस प्रभू की आम्हाला कसं तयार राहायचं आहे. या सर्व हत्यारांना, या आत्मिक हत्यारांना आपल्या जीवनात ठेवून प्रभू आम्हाला सदैव सुसज्ज राहायचं आहे. हे आम्हाला शिकण्यासाठी सहाय्य केलंस. धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. शुभ दिनाच्या शुभ सकाळी लीन होतो तुझ पुढे. शुभ दिनाच्या शुभ सकाळी लीन होतो तुझ पुढे. दे मला शक्ती प्रभुजी, गौरवाया राहू दे माझ्याशी, राहू दे माझ्याशी तू. हात तब ऐसा भरा, हे प्रभु येशू दयाळा, हे प्रभु येशू दयाळा. प्रार्थना माझी तुला रात्रभर सांभाळली तू, रात्रभर सांभाळली तू. दिवस हा मन लाविला, हे प्रभु येशू दयाळा. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.